नमस्कार, मी ज्ञानचोद बाबा. ज्ञानचोद बाबांच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण वेगळ्या गोष्टीवर बोलणार आहोत. आजचा विषय आहे पेरू. म्हणजे आपण पेरूबद्दल फायदे आणि तोटे जाणून घेऊया. चला तर मित्रांनो, तो चलिए शुरू करते हैं. पेरू खाल्ल्याने होणारे फायदेपासून चालू करूया. फायदा क्रमांक 1, पचन सुधारते. पेरूमध्ये फायबरस भरपूर असतात, जे पचनक्रिया सुरळीत ठेवतात आणि शरीराला आराम देतात. फायदा क्रमांक 2, साखरेचं नियंत्रण. पेरूमध्ये कमी ग्लासेमिक इंडेक्स आणि फायबरस असतात, त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरते. फायदा क्रमांक 3, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते, जे इम्युनिटी वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे. फायदा क्रमांक 4, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर. अँटीऑक्सिडंट्स व्हिटॅमिन सी यामुळे त्वचा तेजस्वी राहते आणि केसांचे आरोग्य सुधारते. फायदा क्रमांक 5, हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले. कॅलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवते. फायदा क्रमांक 6, वजन कमी करण्यास मदत. कमी कॅलरी असलेले हे फळ उपवासासाठी योग्य असून वजन कमी करण्यासाठी उपयोगी पडतं. फायदा क्रमांक 7, डोळ्याच्या आरोग्यासाठी उपयोगी. यामध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळे दृष्टिदोष कमी होतो. चला तर मित्रांनो, पेरूबद्दल आपण फायदे जाणून घेतले. आता वेळ आहे तोटे जाणून घ्यायचे. तोटा क्रमांक 1, पेरू अतिप्रमाणात खाल्ल्यास पचन बिघडू शकते. खूप पेरू खाल्ल्यास पोट फुगणे, गॅस किंवा जुलाब होऊ शकतात. तोटा क्रमांक 2, थंडीत अधिक पेरू खाल्ल्यास घसा बसू शकते. थंड हवामानात पेरू खाल्ल्यास सर्दी खोकल्याची शक्यता वाढते. तोटा क्रमांक 3, कधीकधी ॲलर्जिक प्रतिक्रिया. काही लोकांना पेरू खाल्ल्यानंतर ॲलर्जी होऊ शकते, उदाहरणार्थ खवखव, अंगावर पुरळे, इतर गोष्टी. तोटा क्रमांक 4, कच्चे पेरू जड पडू शकते. पूर्णपणे न पिकलेला पेरू पचनासाठी कठीण ठरू शकतात. टीप: कोणत्याही फळ किंवा अन्नपदार्थ योग्य प्रमाणात आणि आपल्या शरीराला अनुरूप असते तरच फायदेशीर ठरतात. तर मित्रांनो, ज्ञानचोद बाबांचा तुम्हाला दिलेलं ज्ञान आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ज्ञानचोद बाबांच्या घंटा दाबायला विसरू नका. धन्यवाद. बाय.